माझ्या मित्राने सांगितलेला हा अनुभव आहे। कोकणातल्या एका लहानशा गावात, गावाच्या शेवटी एक जुनं कडुलिंबाचं झाड होतं। ते झाड इतकं जुनं आणि मोठं होतं की गावातल्या कोणालाही त्याच्या आसपास जाण्याची हिंमत होत नसे, विशेषतः रात्रीच्या वेळी। गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्या झाडाखाली विभावरी नावाची बाई राहते, जी मरणानंतरही त्या झाडात अडकून राहिलीये। तिचा मृत्यू 100-150 वर्षांपूर्वी झाला होता। असं म्हणतात की ती रात्रीच्या वेळी येते आणि झाडाखाली खेळणाऱ्या किंवा उशिराने घरी जाणाऱ्या लोकांना आपल्याकडे खेचून घेते। तर असंच बहुचर्चित असलेलं ते कडुलिंबाचं झाड गावकऱ्यांसाठी भीतीचा विषय बनलं होतं। अशातच एक दिवस गावात एक तरुण मुलगा रोहित शहरातून सुट्टीसाठी आला। त्याला अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता। एक दिवस असंच पारावर बसून गावकऱ्यांच्या त्या झाडाविषयी गप्पा चालू होत्या। रोहितही त्यांच्याजवळ बसलेला होता। त्यांच्या गप्पा ऐकून तो म्हणाला, ह्या सर्व भाकड कथा आहेत, भूत वगैरे काहीही नसतं। मी तर रात्रीच्या 12 वाजता त्या झाडाखाली जाऊन बसू शकतो। लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की विषयाची परीक्षा घेऊ नकोस, पण त्याला असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता। गावकऱ्यांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही। त्या रात्री त्याने त्या झाडाखाली जाऊन राहायचा निश्चय केला होता। ठरल्याप्रमाणे जवळपास 10:30 वाजता तो एकटाच त्या झाडाजवळ गेला। त्या बाईच्या भीतीने सर्व गाव चिडीचूप शांत बसलं होतं। सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती। त्याने थोडं लांबवर एक कॅमेरा ठेवला, जेणेकरून तो काय होतंय हे रेकॉर्ड करू शकेल, आणि झाडाखाली येऊन बसला। 1-1.5 तास उलटून गेला, पण काहीही झालं नाही। त्याला गावकऱ्यांवर हसू येत होता। गावकरी तर पागल आहेत, कशावरही विश्वास धरतात, भूतभीत कुठं असतंय का? पण जसेच 12 वाजू लागले तसा हवेत प्रचंड गारवा वाढू लागला। जोरजोराचा वारा सुटला। वाऱ्याचा वेग इतका वाढला की झाडाच्या फांद्या विचित्र आवाज करत हालू लागल्या, आणि अचानक झाडाच्या बुंध्याजवळ त्याला एक स्त्री उभी असल्याचं दिसलं। तिने पांढरी साडी परिधान केलेली होती। लांब लांब केस आणि किळसवाना चेहरा घेऊन ती त्याच्या समोर उभी होती। तिला बघून तो प्रचंड घाबरला। ती मोठमोठ्याने किळसवानी हसत होती। त्याचं सर्वांग घामाने भिजलं होतं। आता त्याला काय करावे आणि काय नाही हेच सुचत नव्हतं। म्हणजे गावकरी म्हणतात ते खरं आहे तर, पण आता खूप उशीर झाला होता। तो पळायचा प्रयत्न करू लागला। तिचे लालबुंद डोळे अंगावर काटा आणणारे होते। त्याने पळायचा प्रयत्न केला, पण पाय जागीच थिजले होते। ती बाई आता हळूहळू जवळ येऊ लागली। तिच्या लांब सडक हातांनी तिने त्याचा गळा आवळला आणि पूर्ण गावभर एक किंचाळी घुमली। दुसरा दिवस उजाडला। गावकरी रोहितचा शोध घेऊ लागले, पण त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता। त्यानंतर मात्र तो पुन्हा कधीही कोणाला भेटला नाही। तो कुठे गेला, त्याचं काय झालं, अजून कुणालाही माहीत नाही। तेव्हापासून मात्र त्या बाईचा, त्या कडुलिंबाच्या झाडाचा दबदबा कायम आहे, आणि त्या गावात 9-9:30 नंतर कोणीही घराच्या बाहेर पडत नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।